मोठ्या प्रमाणात आपण राज्यामध्ये सगळ्याच गोष्टी डिजिटलायझेशन करतोय आणि या सगळ्या गोष्टी डिजिटलाइज करत असताना या कामाचा लोड या सगळ्या संगणक परिचालकांवर निश्चितपणे हे येणारच आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न या विषयाला धरून असा आहे की आपण मगाशी म्हणताना म्हटलं की आपण कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर ही सिस्टीम राबवतो आणि कॉन्ट्रॅक्च्युअल सिस्टीमवर ही सिस्टीम राबवत असताना आपल्याला ज्यावेळेस खाली त्या लोकांना हा मानधन भेटत असतो त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत आणि मी खरंच आपलं कौतुक करीन आपण हे मान्य केलं कारण त्याच्यावरती एकदा अडचण मान्य केली तर त्याच्यावरती सोल्युशन निघत असतं. याला माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण डीबीटी मॉडेलच्या माध्यमाने हे जे आपले संगणक परिचालक आहेत यांना हे जे त्यांचं मानधन आहे ते ट्रान्सफर करणार का आणि कारण कामाचा लोड हा सातत्याने वाढत जाणार आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी विचारीन की आपण 2 वर्षाच्या टप्प्याटप्प्याने त्यांचं मानधन वाढवण्याची भूमिका ही राज्य शासनाने घेतलेली आहे. तर तसंच 2024ला केल्यानंतर 2026 मध्ये आपण हा मानधन वाढवणार का. आणि तिसरा सभापतीमध्ये स्पेसिफिक प्रश्न की जो 50,000चा मॉडेल आपल्या विधानसभा क्षेत्राच्या लागून जो संगणक परिचालक ज्या पद्धतीने करतोय तो ती कुठली सेवा देत आहेत आणि त्या पद्धतीचं मॉडेल आपण इतरही सगळ्या संगणक परिचालकांकडून राबवणार का. सन्माननीय सदस्य महोदयांनी डावकरे साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्याला डीबीटी मार्फत त्यांचं पेमेंट प्रणाली मार्फत पेमेंट करणार का. तर ERP प्रणाली मार्फत त्यांचं मानधन आता दिलं जातं आणि ते मानधन लवकरात लवकर त्याच्या खात्यावर कसं जाईल याची व्यवस्था आपण सांगितलं की आम्ही उभी करू. याच्यामध्ये काय बदल करण्याची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने ते बदल पण आपण करू. पण त्यासोबत आपण जो सांगितलं की ज्या पद्धतीनं काही संगणक परिचालक खूप चांगला काम करतात आणि त्यातून खूप चांगलं उत्पन्न घेतात त्या कोणत्या सेवा देतात तर त्या सेवा कुठल्या देतात याची प्रत्येक संगणक परिचालकाला माहिती आहे की आपण कुठल्या सेवा देऊ शकतो याची संपूर्ण माहिती त्यांना आहे. त्यामुळे जी माहिती आहे ती सेवा फक्त त्यांनी देणं अपेक्षित आहे. ती सेवा जे संगणक परिचालक चांगली देतात त्यांना चांगलं उत्पन्न यातून मिळत असतं. परंतु एक मी या ठिकाणी सांगेन एका बाजूला आपण संगणक परिचालकाची एवढी चिंता आपण जेव्हा करतो तेव्हा त्या संगणक परिचालकाचीही जबाबदारी आहे की आपण ग्रामपंचायतीसाठी आपण जे काम करतो का जी जबाबदारी आपल्यावर आहे ती जबाबदारी आपण पार पाडतो का याचंही अनालिसिस होण्याची आवश्यकता आहे. आणि असे अनेक संगणक परिचालक आहेत की ते फक्त रेकॉर्डवरचे संगणक परिचालक आहेत पण संघटनेचा आणि बाकी सगळ्या गोष्टीचा धाक दाखवून पुन्हा सातत्यानं शासनाला आणि व्यवस्थेला ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न या निमित्तानं होत असतो. भविष्यामध्ये या सगळ्या सिस्टममध्ये सुधारणा करावीच लागेल. त्या अनुषंगानं आम्ही काय नवीन धोरण बनवतोय आणि त्या धोरणाच्या अनुषंगानं जे काम करतील त्यांच्या पाठीशी शासन उभं राहील. पण जे काम करणार नाहीत त्याच्यावर निश्चितपणे भविष्यात कारवाई पण केली जाईल.